तर शुभ सकाळ मित्रांनो. आज निमसोड पाटीवर भव्य दिव्य मैदान पार पडणार आहे. एक आदत एक बैल. त्या मैदानामध्ये नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ दुमा सुसगाव यांच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे. ती कोणत्या गटात कितव्या गटात नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मित्रांनो बैलगाडा शहर क्षेत्रामधले सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो. आता तुम्हा सर्वांना माहित आहे, येत्या 23 तारखेला सिफ्टचं मैदान आलेलं आहे. मोठे बक्षिसाचं मैदान आहे आणि मैदान सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात नोंदणी सुद्धा मित्रांनो बरेचसे टॉपचे नंदी आपल्या सर्वसामान्य गाडा मालक सर्व त्या मैदानामध्ये उपस्थिती दाखवणार. कारण की मित्रांनो मैदान सुद्धा अतिशय सुंदर आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आता सोन्याचे दिवस आले गाडा मालकांना. कारण की मित्रांनो जसं फॉर्च्युनरचं मैदान झालं तसे मोठे आणि भरपूर मित्रांनो मैदान पार पडले. आता आपल्याला स्विफ्ट, बुलेट तसेच मित्रांनो भरपूर असे बक्षीस स्वरूप आहे त्या मैदानामध्ये. आता तुम्हा सर्वांना माहित आहे आणि आज ते मैदान एक पार पडणार आहे निमसोड पाटील. त्या मैदानामध्ये आता बऱ्याच जणांना आतुरता आहे की बकासूर पळल का महाराज पळल का वादळ पळल. कारण की मित्रांनो येत्या 23 तारखेला शिफ्टच्या मैदानामध्ये आपल्याला बऱ्याचशा जणांना अशी आतुरता लागली असेल. आता शिफ्टचं मैदान जवळ आलं. बकासूर शिफ्टच्या मैदानात पळेल, महाराज बकासूर सुद्धा, महाराज वादळ हे तिन्ही सुद्धा शिफ्टच्या मैदानात पळणार. मग आजच्या मैदानामध्ये चिठ्ठी निघाली, त्या चिठ्ठीवर कोण पळणार अशी बऱ्याचशा जणांना आतुरता आहे. तीच खात्रीशीर माहिती आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मित्रांनो त्या शिफ्टच्या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की धडकन बकासूर त्या मैदानामध्ये 100% उपस्थिती दाखवणार आहे. पायरा सुद्धा टॉप झालेला आहे त्याचा. तसंच त्याच्या दावणीतले 2 कोहिनूर ते आज पळेल का शिफ्टच्या मैदानात पळणार. कारण की मित्रांनो महाराज सुद्धा आपल्याला 23 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे एका टॉपच्या पायऱ्यापैकी. तसंच त्याच्या दावणीतला वादळ मित्रांनो आज पळला तर आपल्याला तो शिफ्टच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. पर बघू मित्रांनो महाराज वादळ आज पळते का पळाले नाही तर मित्रांनो आपल्याला शक्यतो शिफ्टच्या मैदानामध्ये दोन्ही नंदी 100% पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण की मित्रांनो शिफ्टचं मोठं मैदान आहे. त्या मोठ्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी पळताना दिसणार. मग आज या मैदानामध्ये कोण पळणार चिठ्ठी तर निघाली तर मित्रांनो आपल्याला जो लाराबाई म्हणून खोंड आहे मित्रांनो मोहित सुसगाव यांच्या दावणीतला, तो पळताना दिसू शकतो किंवा साम्राज्य. या दोन्हीपैकी आपल्याला आज एक नंदी पळताना दिसणार आहे. आज या निमसोड पाटी या मैदानामध्ये गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 2 वर चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. एकच चिठ्ठी निघालेली आहे आणि त्या चिठ्ठीवर आपल्याला हे नंदी पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण की मित्रांनो बरेच दिवस झाले लाराबाई सुद्धा मित्रांनो दुसऱ्या दावणीला त्यांनी व्यायाम वगैरे व सराव वगैरे घेण्यासाठी पाठवला होता. तो सुद्धा जबरदस्त कमबॅक करून वापस आलेला आहे. तो पाहताना दिसू शकतो किंवा त्यांच्या दावणीतला इंजन म्हणून खोंड आहे मित्रांनो, तो सुद्धा पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण की मित्रांनो बघू कोण पळतं. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मित्रांनो बैलगाडा शहर क्षेत्रामधले सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी देत असतो. कारण की बघू आता इंजन पळतो का महाराज पळतो. महाराज तर पळताना दिसणार नाही. पर चला मित्रांनो गटपास झाल्यावर तुम्हाला अपडेट देऊ आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.